रोहित केला रोले करे काय नेमकं आजच्या बैठकीत झालेलं आहे आणि या बैठकीमध्ये मोठी नाराजी शिवसेनेमध्ये पाहायला मिळालेली आहे. काय घडलेलं नाही, ज्या 15 जागा आम्हाला भारतीय जनता पक्षाने देऊ केल्या होत्या त्याच्यावरती आमच्या पदाधिकाऱ्यांशी माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथजी शिंदे यांनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर काल मला रात्री एक यादी पक्षाकडून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 25 मतदारसंघांची ती यादी आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे मतदारसंघ ह्या 15च्या यादीत नव्हते तेही आहेत, ते आम्ही पूर्वी मागितले होते आणि या 25 महानगरपालिकेच्या वॉर्डांच्या मध्ये आम्हाला ते मिळावेत अशा प्रकारच्या मतापर्यंत आम्ही ठाम आहोत आणि तसं पत्र माझ्या सहीने आम्ही भारतीय जनता पक्षाकडे दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला शहर स्तरावरती स्थानिक पातळीवरती याबद्दलचा निर्णय घेणं शक्य नाही आहे म्हणून वर ते जाईल चर्चा, अशा प्रकारचं त्यांच्याकडून आम्हाला उत्तर आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आमचे सगळे पदाधिकारी, मग त्याच्यात आमदार विजय बापू शिवतरे, त्याचबरोबर आबा बागुल नव्याने प्रवेशित केलेले, त्याचबरोबर उल्हास तुपे, नाना भानगिरे, अजय भोसले आणि रवींद्र धंगेकर हे सगळेजण आम्ही चर्चा केली आणि ती चर्चा अजूनही चालू आहे. त्याच्यामध्ये परत एकदा उदय सामंत साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि कशा प्रकारे आता पुढे आपण या 25 ज्या वॉर्ड दिलेले आहेत त्याच्याबद्दलची आपण काय रणनीती आखायची याच्या संदर्भात चर्चा चालली आहे. ती चर्चा 4-4:30ला परत अंतिम स्वरूप घेईल आणि त्यानंतर आम्ही ते सर्व माहिती जी आहे ती परत आमच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवू. माननीय एकनाथजी शिंदे हे अंतिम निर्णय घेतील या संदर्भामधला दोन्ही बद्दलचे निर्णय. मग ते युतीच्या संदर्भातल्या जागा किती आमच्या बडे सन्मानाने मिळत आहेत याच्याबद्दलचा निर्णय आणि त्याचबरोबर कोण उमेदवार असतील याच्याबद्दलचा निर्णय, हे सगळा अंतिम निर्णय माननीय एकनाथजी शिंदे यांचा असेल आणि अतिशय तपशीलवार सगळी चर्चा चाललेली आहे आणि त्यामुळे आम्ही आज शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चेच्या आहोत असं मला वाटतं. त्यामुळे आजची जी पत्रकारांशी संवाद जो आहे तो मुख्यतः याच विषयावरती आहे आणि बाकीचं काही अजून राहिले असतील निर्णय तर त्याच्याबद्दलचा अपडेट आम्ही 4:30 किंवा 5:30-6 नंतर संध्याकाळी तुम्हाला करू. चर्चा सकारात्मक सुरू आहे की तुटण्याचे तगारपूर आहे? कारण नाना भानगिरे जाताना अक्षरशः नाराज होऊन गेले, उद्विग्न होऊन गेले त्यांच्यात आणि शिवतारेंमध्ये काहीतरी आतमध्ये वादावादी झाली शाब्दिक आणि नेमकं तेव्हा युती तुटणार आता नेमकं काय? ते आले आणि आल्याबरोबरच त्यांना काही फोन आला आणि त्याच्यानंतर ते तातडीचा काही निरोप आला म्हणून निघून गेले आणि त्याच्यामुळे मला कल्पना नाही की ते तुमच्याशी काय बोललेले आहेत. परंतु नाना भानगिरे हे पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहेत, त्यांनी खूप विकासाचं काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो जरूर दूर होईल असं मला वाटतं. काय गैरसमज झाला का त्यांचा? नाही ते बोलतील ना. आता आम्हाला त्याच्या संदर्भात काही मी भाष्य करणार नाही कारण बैठकीमध्ये बाकीची चर्चा सगळी झालेली आहे. त्यांना काही तातडीचा फोन आल्यामुळे ते निघून गेले, त्यामुळे ते तुमच्या समोर होते. ते काय बोलले असतील तर ते त्यांची जबाबदारी आहे. 25 जागा दिल्या नाही तर शिवसेनेचा स्टँड काय असणार? हा सगळा स्टँड जो आहे तो आमचे पक्षनेते आणि मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची जी फडणवीस साहेबांशी चर्चा होईल त्यानुसार ते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यानुसार तो ठरेल. अजितदादा सोबत जाणार का? कारण उदय सामंत त्यांचं फोनवर बोलणं झालं अशी माहिती आहे. नाही, तुमच्याकडे जी माहिती आहे उदय सामंत त्यांचं फोनवर बोलणं झालेलं आहे त्याबद्दलची कुठलीही माहिती आमच्याकडे नाही आहे आणि त्यामुळे ती माहिती जिथून तुम्हाला मिळते ती मिळवा आणि मला सांगा जरा. रवींद्र धंगेकर पण बोलले की आमच्यासाठी तोही पर्याय खुला आहे आणि उदय सामंतांच्या ऑफिसकडनं पण याला पुष्टी भेटली आहे की आमचं बोलणं सुरू आहे. मग मी माझं जरा त्याबद्दलचं ज्ञान वाढवून घेते पण आता मी याच्यावर काहीच भाष्य करणार नाही. 10 जागा ज्या आहेत त्या भाजपकडून वाढवून मिळतील अशी अपेक्षा आहे का? एकेका जागेवरती निश्चित पाहायला मिळते. जर भाजप 15 जागेवरती अडून आहे तर 10 जागा तुम्हाला वाढवून मिळतील अशी अपेक्षा नाही, मुळात वाढवायचा प्रश्न आहे नाहीये. आम्ही 25 जागाच मागितलेल्या आहेत, कालपासून आम्ही सांगतोय त्या संदर्भामध्ये. त्यामुळे मुळामधलं त्यांनी जे गृहीत धरलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना बदल करणं अपेक्षित आहे आणि महायुती टिकवण्याची जबाबदारी ही सर्व घटक पक्षांवर आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष या संदर्भात स्वतः निर्णय घेईल वरिष्ठ स्तरावरती अशी आम्हाला अपेक्षा. असं वाटत नाही 25 जागा भारतीय जनता पक्षावरती
कोण ताणून धरते किंवा काय म्हणण्यापेक्षा आज आमच्या शिवसैनिकांची जी अपेक्षा आहे की सन्मानाने युती झाली पाहिजे ती पूर्ण करणं आणि चांगल्या उमेदवारांनी न्याय देऊन पुणे महानगरपालिकेमध्ये विकासाचं काम पुढे नेणं हे आमचा अग्रक्रम आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्ष स्वतःची रणनीती जी आहे ती करत असतो. ताई, भाजपनं दंगेकरांना देखील आक्षेप घेतलाय तिकीट द्यायला, असं काही आहे? तिथं आज बैठकी झाली म्हणजे नाही, या संदर्भामध्ये भाजपने मला एक काही पाऊल मागे माहिती घेतलं असं नाही. म्हणता येईल. नाही दंगेकरांची आतापर्यंत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये फक्त वॉर्ड कुठले त्याच्यावर चर्चा झालेली आहे. आमचे उमेदवार आमचा पक्ष ठरवतो आणि त्याबद्दलचा अंतिम निर्णय शिंदे साहेबच घेतील. आबा बागुल आणि रवींद्र धंगेकर यांच्याकडनं जे 2 तिकीट मागितले जात आहेत त्याला भाजपकडून नकार आहे. म्हणजे आबा बागुलांना सुद्धा त्यांच्या प्रभागामध्ये भाजपकडनं जे युतीकडनं तिकीट मिळणार नाही असं कळतंय. तर त्या दोघांना मिळणार आहे का? तुमच्या 25 जागांमध्ये या दोघांचं नाव हे आहे का? नाही अशी त्या यादीचा तपशील जाहीर मी करणं हे कुठल्याही आमच्या शिस्तीत माझ्या तर बसत नाहीये. त्याचा मला त्रास पण खूप होतोय कारण मी ते यादी कुठेही तुमच्यापर्यंत अशी दिलेली नाहीये किंवा लीक केलेली नाहीये आणि त्याच्यामुळे गैरसमज पसरतात आणि अनेक लोकांना असं वाटतं त्यांचं नाव असून सुद्धा की बाबा आम्हाला मिळणार नाहीये. म्हणजे पास आपण होणारा सुद्धा विद्यार्थी आपण नापास झालो या कल्पनेनी अस्वस्थ होतोय आणि त्यामुळे मला असं वाटतं की अजून गैरसमज वाढू नयेत या दृष्टिकोनातून याबद्दल कुठलंही मी भाष्य करणार नाही. शिवतारे आणि नानांमध्ये खरंच काही झालंय नाही बैठकीत? मला असं वाटतं हसत खेळत व्यवस्थित चर्चा चालली होती आणि अशी शिवसेनेच्या मध्ये चर्चा नेहमीच होत असते, त्यात नवीन काहीच नाही. मग असे रागत का निघून गेले? तुम्ही दिसलात त्यांना म्हणून मला असं नाही, वाटतं. नाही, 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 ताई, ऐका ना, एकूण एक अंतिम निर्णय कधी होणार आहे? शिवसेना भाजप अंतिम निर्णय युतीचा माझा अंदाज जागांचा असा आहे निर्णय. आज रात्रीपर्यंत होईल. बरं, ते अंधेकरांच्या बाबतीत एक प्रश्न आहे. आज त्यांना कोर्टाने परवानगी दिली होती फॉर्म भरण्याची, तिघांनी म्हणजे त्यांच्या भाऊजाईंनी त्यांच्या सुनेनी त्यांनी स्वतः फॉर्म भरला. कोर्टाचे आदेश होते की घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन करू नका. अंधेकरांनी घोषणाबाजी केली आहे. नेकिका नाम अंधेकर आणि मंडळ अंधेकरचा विजय असं कोर्टातला डावलले कोर्टाच्या आदेशाने. मी तर मगापासून चर्चेमध्ये आहे, मी हे स्वतः पाहिलेलं नाहीये पण कोर्ट हे अतिशय सक्षम आणि डोळसच असतं. निवडणूक आयोग जो आहे तोही सक्षम आणि डोळस असतो. तर याच्याबद्दल काय योग्य तो निर्णय त्यांनी ते घेतील असं मला वाटतं. पण कोर्टाचे आदेश सगळ्यांनीच पाळावे तेवढी किमान अपेक्षा आहे. पण कोमकरच्या आईनं पण एक पत्र लिहिलं होतं की अंधेकर माझ्या मुलाचे खुनी आहेत, त्यांना तिकीट देऊ नका आणि तुमच्याकडे मुलाखत दिली आयुष कोमकरच्या आईने, असं आता त्या संदर्भामध्ये मला परत मी एकदा स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला की अनेक जण मुलाखतींना आले. आमच्याकडे निशुल्क फॉर्म होता आणि त्याच्यामध्ये मुलाखत लोकांनी दिली याचा अर्थ त्यांना तिकीट दिलंय किंवा असं कुठलाच निर्णय झालेला नाहीये. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये तुम्हाला त्याच्याने काय टीआरपी मिळत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे, परंतु तुम्ही काही त्याच्यावर उत्तर देऊ इच्छित नाही. अजितदादांसोबत जाण्यास अनुकूल आहे का तुम्ही पुण्यामध्ये जर युती झाली नाही तर? भाजपने 44 ते 50 सन्मानजनक जागा नाही दिल्या तर हा पर्याय खुला आहे का? पण मला आधी शिवसैनिकांशी बोलायला लागेल. ते सगळेजण ऐकतायत, त्यांचा कानोसा घेऊन आम्ही माननीय साहेबांशी बोलू. त्याच्यानंतर साहेब काय तो अंतिम निर्णय घेतील. आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 18 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा प्रवक्ता केलं तेव्हा सांगितलं होतं की प्रवक्त्याचं मत हे कुठलंही खासगी आणि सार्वजनिक वेगवेगळं नसतं. त्यामुळे मी कुठलंही याच्यावर मत देणार नाही. पक्षाचं मत, पक्षश्रेष्ठींचं मत ते माझं मत असणार. आम्ही आमची जागा तर आम्ही पाहिलं की 25 मागितलेल्या आहेत पण आमची प्रत्यक्षामध्ये जागांची तयारी बऱ्याचशा ठिकाणी आहे. 60 ठिकाणी वॉर्डमध्ये फॉर्म भरायला म्हणजे प्रत्यक्ष सबमिट करायला नाही परंतु फॉर्मची तयारी ठेवायला सांगितलेलं आहे आणि त्याचा आढावा आमचा सुरू आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं महत्त्वाचं विधान नीलम गोरे यांनी केले. नीलम गोरे आता माध्यमांशी संपर्क साधत होते. वॉर्ड संदर्भात चर्चा झाल्याची महत्त्वाची माहिती देखील त्यांनी दिली आहे. बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाली असं देखील नीलम गोरे म्हणाल्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.